brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. नेते एकमेकांवर रोज आगपाखड करत असताना प्रशासनाच्या विरोधात आता दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते एकत्र आल्याचा प्रकार धाराशिवमध्ये घडलाय. धाराशिवमधील ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूममधून आवाज आल्याने दोन्ही शिवसेना गट आक्रमक झाले. प्रशासनाला सगळ्या प्रकाराचा जाब विचारत आता स्ट्रॉंग रूम बाहेर खडा पहारा देण्याचा निर्णय दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी घेतलाय. नगर परिषदा नगरपंचायतीच्या निवडणुका नुकताच पार पडल्या. काही जागांवर आक्षेप नोंदवण्यात आल्याने त्या ठिकाणच्या निवडणुका 20 तारखेला होणार आहेत. निवडणुका झालेल्या ठिकाणचे ईव्हीएम स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेत. आता 20 तारखेच्या निवडणुकांसाठी ईव्हीएमची पडताळणी निवडणूक आयोगाकडून करण्यात येत होती. परंतु ही पडताळणी ज्या ठिकाणी ईव्हीएम ठेवले आहेत त्याच्याजवळच केली जात असल्याचा आरोप दोन्ही शिवसेनेकडून करण्यात आला आहे. स्ट्रॉंग रूममधनं आवाज आल्याने दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते तेथे जमा झाले. त्यांनी प्रशासनाला याबाबतचा जाब विचारला. कुठलीही पूर्वसूचना न देता ईव्हीएमची पडताळणी केल्याचा आरोप दोन्ही पक्षांकडून आता करण्यात आलाय. काय झालं, साधारणतः 12:30 वाजल्यापासून सकाळच्या या निवडणूक निर्णय प्रक्रियेच्या अनुषंगानं त्यांनी धाराशिव नगर परिषदच्या ज्या 3 प्रभागाच्या निवडणूक राहिल्या होत्या असं त्यांचं सांगणं आहे, निवडणूक विभागाचं सांगणं आहे की ज्या 3 प्रभागाच्या त्या क्रायटेरियातल्या निवडणूक न्यायालयीन प्रक्रियेमुळे पेंडिंग आहेत, तर त्याला जे लागणारे आता BU-CU मशीन्स आहेत, तर त्याचं इन्स्टॉलेशन करण्यासाठी ते FLC करतात. FLC म्हणजे फर्स्ट लेवल चेकिंग ते करावं लागलेलं आहे. आणि मग आता तिथून 50 फुटावरती धाराशिव नगर परिषदची निवडणूक झालेली जी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचे जे वॉर रूम आहे ते त्यांनी 50 फुटाच्या अंतरावरती आहे आणि तिथून 50 फुटावरती तुम्ही टेस्टिंग करायला लागलेले आहेत. मग यापूर्वी देखील लोकसभा निवडणूक असेल, विधानसभा निवडणूक असेल, आपण अशा निवडणुकीच्या अनुषंगानं ज्या वेळेला आपण टेस्टिंग करता तुम्ही संबंधित पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना आणि शहर प्रमुखाला आपण कळवता. मग आता आपण या पद्धतीची आपण चेकिंग FLC चेकिंग करताय. मग तुम्ही आताच्या या आमच्या लोकप्रतिनिधीला किंवा आमच्या त्या पक्षाच्या संबंधित जिल्हाध्यक्षांना आपण कळवले का? आपण शहर प्रमुखाला कळवले का? कुणालाही कुठल्या प्रकारचा पत्रव्यवहार नाही, कुणाला कळवलं नाही आणि आपण त्या ठिकाणी टेस्टिंग करताय. आता 50 फुटावर वर रूम आहे, 50 फुट तुमची स्ट्रॉंग रूम आहे आणि तिथून तुम्ही टेस्टिंग करायला लागलेत. आवाज बाहेर यायला लागलाय, लोकांना काय वाटणार आहे? तर ती बटणं दाबाले असं म्हणजे आवाज वेगळा यायला लागलाय. तर आमचं थोडंसं संशयास्पद वाटलं विषय. म्हणून आता 2 तारखेपासून मतदान झाल्यापासून ते आजपर्यंत व्हिडिओ फुटेज देखील त्यांना मागितलेला आहे. मग अशी व्हिडिओ फुटेज मागितला तर ते स्क्रीन बघायला मी आलो तर लाईट गेली म्हणून सांगितलं. थोडंसं संशयास्पद वाटतंय. तर आणखी पूर्ण खातरजमा आम्ही करणार. आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला भेटणार आहे, पूर्ण व्हिडिओ फुटेज मागणार आहे आणि त्यात आम्ही काही लोक सुद्धा आजपासून आम्ही या ठिकाणी आमचे बसतील जे या ठिकाणी सगळ्या प्रक्रियेवर लक्ष ठेवतील. थोडं संशयास्पद वाटतंय सगळं असं एकंदरीत वाटतं. मागणी नेमकी काय आहे? धाराशिव नगरपालिकेची निवडणूक झालेली आहे, नगराध्यक्षपद आणि नगरसेवकांची निवडणूक झालेली आहे. त्या निवडणुकीच्या सर्व मतपेट्या आयट्या या ठिकाणी स्ट्रॉंग रूममध्ये सील केलेल्या आहेत. परंतु 3 जागेची निवडणूक अद्याप बाकी आहे. त्या निवडणुकीच्या ज्या वोटिंग मशीन आहेत त्याची टेस्टिंग करण्याचं काम आज सकाळी दुपारी 12 वाजल्यापासून या ठिकाणी चालू आहे. परंतु याबाबतची माहिती कुठल्याही पक्षाला दिलेली नाही, कुठल्याही लोकप्रतिनिधींना दिलेली नाही किंवा उमेदवारांना पण कुठली माहिती दिलेली नाही. आज निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख यांना याबाबतीत फोन करून विचारणा करण्यात आली, परंतु त्यांनी पण सांगितलं की याबाबतीत आम्हाला माहिती नाही, तुम्हाला कळवलं असेल. परंतु त्यांनाही याबाबतीत कुठली माहिती नाही. म्हणजे सगळा अनागोंदी कारभार आहे, भोंगळ कारभार चालू आहे आणि 100% प्रत्येकाच्या मनामध्ये संशय येणार आहे की या ठिकाणी काहीतरी काळबेरं चालू आहे. कारण आपण बघता की या ठिकाणी प्रत्येक पक्षाचे उमेदवार जे निवडणूक लढलेली आहे ते या ठिकाणी व्हिजिट देतात, सील चेक करतात. परंतु या ठिकाणी मशीनचा वोटिंग केलेला आवाज येत आहे, परंतु यामध्ये संशय येणार साहजिकच आहे. परंतु या बाबतीत निवडणूक निर्णय अधिकारी पूर्णतः डोळेझाक करत आहेत. आमचा त्याच्यावरती आरोप आहे. त्यांनी याबाबतीत स्पष्टता द्यावी आणि या ठिकाणी CCTV कॅमेरे बसवलेले आहेत. सध्या लाईट गेलेली आहे, त्याची स्क्रीन बंद आहे, परंतु ते म्हणतात ते आमची रेकॉर्डिंग चालू आहे. आम्ही या ठिकाणी ज्या दिवशी या ठिकाणी वोटिंग मशीन सील केलेत त्या दिवसापासून ते आजपर्यंतच्या किंवा निवडणूक मतदान होईपर्यंतच्या पूर्ण CCTV फुटेजची आम्ही या ठिकाणी मागणी. दरम्यान आता निवडणूक आयोगाकडून यावर स्पष्टीकरण देण्यात आलंय. धाराशिवचे निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख म्हणाले, धाराशिव नगर परिषदेतील 3 प्रभागांच्या निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीनची फर्स्ट लेवल चेकिंग प्रक्रिया नियमानुसार करण्यात आली आहे. राजकीय पक्षांच्या किंवा उमेदवारांच्या प्रतिनिधींना स्वतंत्रपणे नोटीस देण्याची आवश्यकता नसते. एकच नोटीस बोर्डवर लावणे हीच अधिकृत व नियमबद्ध पद्धत आहे आणि तीच पाळण्यात आली आहे. फर्स्ट लेवल चेकिंग दरम्यान मशीनमधनं बीपचा आवाज येणं ही नियमित तांत्रिक प्रक्रिया असून त्यात कोणताही गैरप्रकार किंवा अनियमितता नाही. सर्व प्रक्रिया पारदर्शक आणि नियमानुसार करण्यात आल्यात. दरम्यान या सगळ्या प्रकारानंतर आता दोन्ही पक्षांनी ईव्हीएम रूमच्या बाहेर पहारा देण्याचा निर्णय घेतलाय. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आता प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. धाराशिवहून गणेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.